नमस्कार. मी विवेक रनवरे. वन स्टार एज्युकेशन सिस्टीममध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आजचं सेशन खूप वेगळं आहे. बेसिकली प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत असलेला पदार्थ. असं एखादाच व्यक्ती सापडेल कदाचित की त्यांनी आत्तापर्यंत चहा घेतला नसेल. एखाद्या व्यक्तीने चहा सोडला जरी असेल तरी त्याने काही काळ कधीतरी कुठला तरी चहा पिलेला असेल आणि कदाचित आता साधा चहा सोडून ब्लॅक टीकडे वळाला असेल, ग्रीन टीकडे वळाला असेल, हर्बल टीकडे वळाला असेल वगैरे वगैरे वेगवेगळ्या पद्धतीचे चहाकडे. येस, आपल्याकडे भारतामध्ये चहा कॉफीपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये विकला जातो आणि स्वीकारला जातो. आज घराघरामध्ये चहा बनतोच, तरी सुद्धा मार्केटमध्ये फार मोठी त्याला मागणी आहे किंवा डिमांड आहे. मला आठवतं की मी इंट्रोडक्शन देण्या अगोदर एक गोष्ट सांगू इच्छितो तुम्हाला. साधारण 20 वर्षांपूर्वी ज्या वेळेला मी वारणा दूध संघामध्ये ॲज अ टेक्निकल ऑफिसर जॉब करत होतो आणि माझी पोस्टिंग वाशी नव्या मुंबईमध्ये होती. सो फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्टला तर काही विशेष अडचण नव्हती, परंतु नाईट शिफ्टमध्ये कॅन्टीन सप्लाय नव्हता किंवा कॅन्टीनची फॅसिलिटी नव्हती आणि त्यामुळे आम्हाला कॅम्पस सोडून नाईटला 1:30 वाजता 2 वाजता वगैरे रात्रीच्या पाळीमध्ये झोप यायला लागली की आपण थोडंसं डेअरीच्या बाहेर जाऊन आम्ही चहा प्यायचो. तर तो चहा प्यायला बऱ्याच वेळेला पोलिसांच्या तक्रारी असायच्या, त्यामुळं छोटे छोटे जे स्टॉल्स होते किंवा हातगाड्या होत्या त्या नसायच्या. परंतु काही साऊथ इंडियन मंडळी सायकलच्या कॅरियरवरती सायकलच्या कॅरियरवरती चहाची किटली ठेवून व्यवसाय करत होते. मग त्याच्यामध्ये दुधाचं सेक्शन, गरम पाण्याचं सेक्शन वेगळा करून तो एकत्र करून कॉफी आणि चहा दोन्ही सर्व करायचे. नाईलाज म्हणून आम्हाला तो चहा घ्यायला लागायचा. येस, नाईलाज म्हणून तो चहा घ्यायला लागायचा की झोप मोड झाली पाहिजे, थोडीशी झोप नाही लागली पाहिजे रात्रीच्या पाळीला. गरम पाणी प्यायल्यासारखं आपण तो चहा प्यायचो, पण तो प्यावा लागायचा. ज्या वेळेला आणखीन 2 जणांनी तिथे सायकल लावायला सुरुवात केली तर दोघांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आणि मग एकाने थोडीशी क्वालिटी द्यायला सुरुवात केली. दोघांच्या तुलनेमध्ये अगदी दोघांची क्वालिटी खास होती असं नाहीये, पण एकाने क्वालिटी द्यायला सुरुवात केली की क्राऊड तिकडे पूल व्हायचा. नंतर आम्ही एका दुसऱ्या डेअरीमध्ये जिथे कॅन्टीन फॅसिलिटी उपलब्ध होती आणि रात्रभर तिथे चहा सर्व केला जायचा, आम्ही काही वेळेला तिकडे जायला लागलो. पण मग आम्हाला असं वाटायला लागलं की यार तिथे गेल्यानंतर आमचा ड्रेस वेगळा होता, त्या डेअरीचा ड्रेस वेगळा होता, युनिफॉर्म वेगळा होता. सो तिथे जाऊन बसलो की प्रत्येक व्यक्ती आमच्याकडे जरा वेगळ्या शंकेच्या नजरेने बघायची की यांच्याकडे ती फॅसिलिटी नाही. सो आम्हाला कुठेतरी ते कमीपणाचं वाटायचं की आपल्याकडेच ती फॅसिलिटी असायला पाहिजे होती, पण ती नव्हती. बेसिकली समजून घ्या, कॉम्पिटिशन असताना चहाची क्वालिटी इम्प्रूव्ह होऊ शकते. कस्टमरची रिक्वायरमेंट नक्की काय आहे, कस्टमरला नक्की काय गरजेचं आहे हे जर पाहून जर वातावरण दिलं तर कदाचित कस्टमर रिटर्न होऊ शकतो. अगदी सायकलच्या कॅरियरवरती सुद्धा हा व्यवसाय होऊ शकतो. एखादा मोठा टी कॅफे बार सुद्धा आपण ओपन करू शकतो. दोन्ही साईडला, दोन्हीकडे देखील व्यवसायाला खूप मोठी संधी आहे. आज आपण घरातून चहाचा व्यवसाय करू शकतो, आपल्या टू व्हीलरवरून चहाचा व्यवसाय करू शकतो, सायकलवरून चहाचा व्यवसाय करू शकतो, एखाद्या चांगल्या फूड स्टॉलवरनं चहाचा विक्रीचा व्यवसाय करू शकतो, टपरीवरनं चहाचा विक्रीचा व्यवसाय करू शकतो. थोडंसं अजून ऑर्गनाईज करायचं असेल तर आपण अमृततुल्याची स्वतःची शाखा ओपन करू शकतो, एखादी फ्रँचायझी घेऊ शकतो किंवा आपण स्वतःच अमृततुल्य ओपन करू शकतो. त्याच्या जोडीला स्नॅक्स सुद्धा असू शकतात. वेगवेगळ्या पद्धतीने आपण चहाच्या व्यवसायामध्ये निश्चित येऊ शकतो. मुळात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कदाचित आजकाल बऱ्याच ठिकाणी अमृततुल्याच्या वेगवेगळ्या फ्रँचायझीज आपल्याला दिसतात आणि हे सेक्टर कुठेतरी ऑर्गनाइज होत चाललेलं आहे. हे सेक्टर अगोदर सुद्धा चहा विक्री होत होती, आता चहा विक्रीचं सेक्टर थोडंसं ऑर्गनाइज होताना दिसतंय. लोकांना असं वाटतं ह्या सेक्टरमध्ये चलती आहे आणि ती चलती अगोदर सुद्धा होतीच. असं नाही की नवीन मार्केट ओपन झाले अशीतली गोष्ट नाहीये. म्हणजे लोक अगोदर चहा पित नव्हती आणि आता चहा प्यायला लागले अशी गोष्ट नाहीये. अगोदर चहा कुठे ना कुठेतरी ती पितच होती, फक्त आता मार्केट इकडचं तिकडे खेचलं जात आहे. थोडंसं ऑर्गनाइज सेक्टर. याचा अर्थ काय आहे की आज अमृततुल्यकडे आपण ज्या वेळेला बघतो त्यावेळेला किमान अगोदर ज्या अनहायजेनिक पद्धतीने आपण चहा स्वीकारत होतो, आम्हाला माहिती होतं की ज्या हातगाडीवरती आपण चहा पितोय, मी म्हणत नाही तिथे पिऊ नये, पण तिथे कदाचित चहाची क्वालिटी चांगली असेल, तो कदाचित छान बोलतही असेल, त्याच्याकडे काही चहा नाश्त्याचे बाकीचे पदार्थ सुद्धा असू शकतात, परंतु ज्या वेळेला ते ग्लास धुतले जातात, आपल्याला माहिती आहे की दुधाच्या क्रेटमध्ये ते पाणी आहे, एकदा तिथनं विसळून टाकतोय,
दुसऱ्या ट्रेमध्ये चांगल्या पाण्यात परत विसरून टाकतोय आणि तो चहाचे कप आपल्या समोर भरतोय किंवा चहाचे ग्लास आपल्या समोर भरतोय, हे चक्क दिसत असताना सुद्धा आपण अत्याचार सहन केलेला आहे, तुम्ही आम्ही हे सहन केलेला आहे. पण याच्याकडे थोडीशी अमृतुल्यची कन्सेप्ट ज्या वेळेला उदयाला आली त्यावेळेला किमान चला चव तर मिळतीच आहे कुठेतरी, पण आपल्याला हायजेनिक चहा मिळू शकतो आणि तोही 10 रुपयालाच मिळतोय. मग अमृतुल्यचं मार्केट वाढायला लागलंय. आता अमृतुल्यचं मार्केट वाढत असताना मार्केटमध्ये जर बघितलं तर बरीचशी कॉम्पिटिशन तर अमृतुल्यमध्ये सुद्धा आहे. याचा अर्थ काय झालं, मार्केट सॅच्युरेट नाही झालेलं, मार्केट तेवढंच आहे, ओढाओढी सुरू झालेली आहे. मग याच्यामध्ये आपण आपलं अस्तित्व कसं निर्माण करणार आहोत, कसं टिकवणार आहोत, आणि भविष्यामध्ये या सेक्टरमध्ये खूप मोठी संधी निश्चितच आहे. आपण काय करतो याच्यावरती फार गोष्टी अवलंबून असणार आहेत. आता मला घरातूनच चहाचा व्यवसाय करायचा आहे, की मला टू व्हीलरवरनं चहाचा व्यवसाय करायचा आहे, माझ्या गाडीवरनं चहाचा व्यवसाय करायचा आहे, की टी व्हॅनची कन्सेप्ट सुद्धा आता उदयाला येऊ लागलेली आहे. म्हणजे आता जसं की एखादी अमृतुल्यची फ्रँचायझी घ्यायची असेल तर कित्येक लाख रुपये देऊन आपल्याला ती फ्रँचायझी घ्यावी लागते. कशासाठी? तर त्याच्या पाठीमागनं आपल्याला त्यांचा ब्रँडचा सपोर्ट मिळणार आहे, त्यांचं नॉलेज मिळणार आहे, त्यांचा गायडन्स मिळणार आहे, त्यांच्याकडे कोचिंग मेंटरिंग आपल्याला मिळणार आहे. सो व्यवसायामध्ये पदार्पण करणं सोपं जातं. आता लक्षात घ्या, जर मला स्वतःलाच सगळ्या ह्या गोष्टी करायच्या असतील आणि मी नवीन असेल या व्यवसायामध्ये, काय केलं पाहिजे? किंवा माझं एक्झिस्टिंग ऑलरेडी अमृतुल्यचा व्यवसाय आहे किंवा ऑलरेडी एक स्नॅक सेंटर आहे, त्याच्यावर मी चहा सुद्धा चालवतोच आहे बेसिकली, किंवा नुसतं माझा चहाचा व्यवसाय, मला एक्सपांड कसं करायचं आहे, मला चांगली क्वालिटी देऊन किंवा चांगली सर्व्हिस देऊन मला मोठं मार्केट कॅप्चर करायचं आहे. बेसिकली चहाची चलती आहे म्हणून चहाच्या व्यवसायात येण्यापेक्षा नेहमी आपण कुठलाही व्यवसाय, तो चहाचा व्यवसाय असो, बेकरी प्रोडक्टचा व्यवसाय असो, डेअरी प्रोडक्टचा व्यवसाय, कुठलाही व्यवसाय ज्या वेळेला आपण पदार्पण करतो त्यावेळेला आपल्याला काय येते, आपल्याला काय जमतंय, आपल्याला काय माहिती आहे, आपल्या ज्ञानाच्या कक्षेमध्ये काय आहे, ह्या गोष्टींचा विचार करतो. मी म्हणत नाही की याचा विचार करायचा नसतो, पण याच्याही पुढे जाऊन विचार कुठला करायचा असतो, मी ज्या व्यवसायाचं पदार्पण करणार आहे किंवा ज्या व्यवसायामध्ये पदार्पण करणार आहे त्या व्यवसायामधला जो ग्राहक वर्ग आहे, ज्याला मी टार्गेटेड कस्टमर म्हणतो, टार्गेटेड कस्टमर, ज्या कस्टमरला विचारात धरून तुम्ही व्यवसाय सुरू करताय त्या कस्टमरची नक्की गरज कोणती आहे. त्या बरेच लोक चहाची गाडी सुरू केली, कोणीतरी अजून तिकडे चहाची गाडी चालवतोय किंवा अमृतुल्य कोणाचं चालताना दिसतंय, चला आपली पण गाडी तिथे लावून टाकूया, कॉम्पिटिशन मध्ये घुसून गेला. मला काय म्हणायचं की ऑलरेडी जे काही चहावाले तिथे आजूबाजूला असतील किंवा नसतील ह्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, आणि आपल्या ग्राहकांची नक्की मानसिकता काय आहे, आपण नक्की कुठल्या ग्राहकाला टार्गेट करतोय, आपण कटिंग चहाच्या ग्राहकाला टार्गेट करतोय, आपण स्पेशल चहाच्या क्वालिटीला टार्गेट करतोय, किंवा आपण समजा साधा चहा आहे, स्पेशल चहा आहे, ग्रीन टी आहे, ब्लॅक टी आहे वगैरे वगैरे, किंवा बासुंदी चहा असेल वगैरे वगैरे, राईट. सो आपण नक्की कुठल्या मार्केटमध्ये पाऊल ठेवणार आहे, आणि त्या मार्केटमध्ये उभा असलेला आपला जो कस्टमर आहे, हा कस्टमर काय अपेक्षा ठेवतोय आपल्याकडनं नसेल, चहामधून काय अपेक्षा ठेवतोय, चहावाल्याकडून काय अपेक्षा ठेवतोय, तर स्नॅक सेंटर मधून काय अपेक्षित ठेवतोय, फार बारकाईने आपण विचार करत नाही. काय चहाची गाडी ओपन केली की 100, 200, 300, 400 कप हे जातात, मग ते भले कटिंगवाले असो किंवा पूर्ण चहाचे असो, आणि हा कदाचित चांगला प्रॉफिट देणारा 30%, 40%, 50%, डिपेंड करतं तुम्ही काय क्वालिटी देता, सर्व्हिस कशी देता, तुमचा स्पॉट कोणता आहे, त्याच्यावरती तुम्हाला 30% ते 50% पर्यंत मार्जिन मिळू शकतं. पण आपण कदाचित 200 कप दिले, 600-700 रुपये मला दिवसाला मिळाले, 800 रुपये मला दिवसाला मिळाले, सगळे खर्च जाऊन 500 रुपये पडले, 15,000, 20,000, 25,000 रुपये मिळाले. काही ठिकाणी चांगला स्पॉट असेल, चांगली खपत असेल तर कदाचित आपण 50,000 रुपये पण जाऊ शकतो. स्वतःचं चांगलं हॉटेलचं बस्तान बसलं असेल तर कदाचित लाख रुपयापर्यंत पण आपण जाऊ शकतो. गेलेली असतील काही मंडळी, आजच्या सेशनमध्ये सुद्धा अशी मंडळी असतील. मला म्हणायचं की भले 50,000 रुपये आज आपण कमवतोय, त्या स्पॉटमध्ये त्याच लेवलला आपण अधिक मोठा व्यवसाय करू शकतो का, किंवा हा स्पॉट अबाधित ठेवून मी आणखीन एका ठिकाणी जाऊन व्यवसायामध्ये पदार्पण करू शकतो का, सेम सेक्टरला मी एक्सपांड करू शकतो का, हे कशावरती आधारित आहे, कशावरती निगडीत आहे, काय काय आपले थॉट प्रोसेस कशी असली पाहिजे एखाद्या व्यवसायाकडे बघताना. आणि आज स्पेसिफिकली चहाच्या विषयी जर आपण बोलतोय तर समजून घ्या, वाय, राईट, व्हॉट अँड हाऊ, किंवा वाय, हाऊ अँड व्हॉट, 3 गोष्टी डोक्यामध्ये फिट करा. मी हा व्यवसाय का करतो, वाय एम आय डुईंग दिस बिझनेस, वाय डू आय एक्झिस्ट, मी नक्की हा माझा ठेवा, स्टॉल, हॉटेल, अमृतुल्य मी नक्की का चालू करतोय. नाही ते गाळा रिकामा दिसला चालू करून टाकला, मित्राचा गाळा आहे बरेच दिवस पडून होता चालू करून टाकला, किंवा ह्या स्पॉटला जागाच मिळत नाही आणि जागा रिकामी झाली आणि स्पॉट चालू करून दिला.
काहीतरी करायचं होतं मला, तर चहाचं करून टाकूया. वाय आर यू डुईंग दिस? ह्याला एक थॉट प्रोसेस देणं गरजेचं आहे. ठीक आहे, मी म्हणत आपल्याला पैशाची गरज आहे, आपण काहीतरी चालू केलं आणि पैसे पण यायला लागले. याच्या पाठीमागची भूमिका लक्षात घ्या की लोक एका लिमिटला येऊन, तो चहाचा व्यवसाय असो की कुठला व्यवसाय, अडकतात का? 20,000 आले, अडकून गेले. 25,000 रुपये, 50,000 पर्यंत आले, अडकून गेले. सॅच्युरेट झालं मार्केट. यांनी वाय टू डू, कदाचित त्यांचा वाय असा क्लिअर असेल की आपलं घर चालवायचंय, 5-50,000 रुपये आले पाहिजेत, एक्झिस्ट झालं पाहिजे. मी लातूरवरून आलोय, मी सोलापूरवरून आलोय, मी कोल्हापूरवरून आलोय, मी कोकणातनं आलोय, पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये आलोय आणि शहराच्या ठिकाणी आलोय, माझा उदरनिर्वाह झाला पाहिजे, हा कदाचित वाय असेल. ही तुमची गरज आहे. आपण लक्षात घ्या, ग्राहकांची गरज ओळखून जर व्यवसाय सुरू करणार नाहीये तर तुम्ही जगणार, जिंकणार नाही त्या व्यवसायामध्ये. जगण्यापुरते पैसे मिळतील आणि सुरुवातीला ठीक आहे, मी असं म्हणत नाही की ही सुद्धा आपली वैयक्तिक गरज सुद्धा जगण्याची आहे, अगदी बरोबर आहे. मला म्हणायचं, ज्या माध्यमातून आपण जगणार आहोत, ज्या व्यवसायाच्या माध्यमातून आपण जगणार आहोत, त्या व्यवसायाचा विचार करत असताना त्याला पूर्ण न्याय देण्यासाठी ग्राहकांची नक्की गरज काय, आपण का अस्तित्वात आलो आहोत, ग्राहकांची गरज भागवण्यासाठी, त्यांची कोणता असा प्रॉब्लेम आहे जो आपण सोडवणार आहोत, त्यांची कोणती अशी गरज, त्यांची अडचण कुठली सोडवणार आहोत, त्यांची गरज कोणती भागवणार आहोत. किंवा वाव, 3 गोष्टी समजून घ्या वाय मध्ये. पहिली गोष्ट, मी कोणती गरज भागवते. म्हणजे माझ्या आजूबाजूला ऑफिस स्ट्रक्चर्स बरेच आहेत, त्यांच्याकडे कॅन्टीन फॅसिलिटी नाहीये, तर मी त्यांच्या दारापर्यंत जाऊन, त्यांच्या ऑफिसमध्ये प्रत्येक टेबलावरती जाऊन मी चहा देतो, ही त्यांची गरज आहे. अशी एखादी गरज तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या माध्यमातून भागवताय का, गरज भागवताय का? किंवा कुणाचा प्रॉब्लेम असेल, राईट, तो प्रॉब्लेम तुम्ही सोडवताय का? बात समज पाहिजे ना, की एखादा व्यक्ती आहे, त्यांच्याकडे कॅन्टीन फॅसिलिटी वगैरे सगळं आहे, किंवा पॅन्ट्री आहे, आपण कॅन्टीन नाही म्हणतात, पॅन्ट्री आहे, तिथे ऑफिसमध्ये ते चहा बनवू पण शकतात पण बनवत नाहीयेत. किंवा त्यांच्याकडे चांगल्या चांगल्या लेवलची लोक ज्या वेळेला येतात त्यावेळेला त्यांची अडचण काय असते की त्यांना चांगल्या क्वालिटीचा चहा देता येत नाहीये. मग त्यांचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही तो प्रॉब्लेम सोडवताय का, वेगळ्या पद्धतीने सोडवताय का? तुम्ही चहाच देता, लक्षात घ्या, पण तो वेगळ्या पद्धतीने त्यांचा प्रॉब्लेम टॅकल करताय का, सोडवताय का? सो प्रॉब्लेम सोडवताय का, गरज भागवताय का? वाव, इथेच चहा पिला पाहिजे. मी समजा चिंचवडवरनं शिवाजीनगरला चाललोय आणि माझ्या डोक्यामध्ये चहा आहे, चहा प्यायचा आणि मग घरातून निघायचं, त्यापेक्षा मी असा विचार करतोय का की आता आपण निघालोच आहोत ना, तर दापोडीला जाताना अशोका टीम मधनं चहा घ्यायचं आणि पुढे जायचं. मी घरातला चहा टाळतोय, समजून घ्या. माझ्या घरात जवळपास फुकटच चहा मला मिळणार आहे, जवळपास मी म्हणतोय असं, कारण असं इथे दूध उद्या सकाळी आपण एक तर ढकलणारे पोटामध्ये किंवा त्याचं काहीतरी करणार, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी परत माझ्याकडे दूध येणार आहे. पण मी साधारण बोलतोय की मला दापोडीवरनं चहा पिऊन पुढे जायचंय. अच्छा, बरेच दिवस झाला आपण या मार्गाने आलो नाही, इथेच चहा घेऊन पुढे जाऊ. म्हणजे माझी चहाची तल्लप नव्हती, चहाची वेळ नव्हती कदाचित, पण मला म्हणायचं कारण अशोका चहावाला मला वाव फिलिंग देतोय, जो दापोडीला होता. आता थोडंसं शिफ्ट झालंय. उदाहरण काय सांगायचं मला लक्षात घ्या, मी वडिलांबरोबर ज्या वेळेला आम्ही कॅन्टीनला बिल्ड सीएबी कॅन्टीन दापोडीमध्ये ज्या वेळेला अगदी 2 सायकल घेऊन आम्ही रेशनला जायचो मिलिटरी कॅन्टीन मध्ये, त्यावेळेला येताना किंवा जाताना वडील तिथे थांबून चहा पाजायचे. त्यांना असं कुठेतरी होतं की चांगलं आहे चहा, तर मुलाला हे कळलं पाहिजे, वॉट एव्हर, राईट. सो आवर्जून तिथे जाणार आपण. कधी हॉटेलिंग वगैरे आम्ही फार विशेष केलं नाही लहानपणी, पण चहा प्यायला माझ्या डोक्यात अजूनही आहे. समजून घ्या, हे वाव फिलिंग आपण देणार आहोत का? आपली हातगाडी असो, भले आपण घरातून चहा विक्रीचा व्यवसाय करतोय किंवा आपलं स्वतःचं अमृतुल्य किंवा आपली फ्रँचायझी आहे, आपण वाव. आज बऱ्याच ठिकाणी असं जाणवतं की बऱ्याच एखादी XYZ ची फ्रँचायझी आपण घेतली, ज्यांच्या 150 शाखा असतील, 200-500 शाखा असतील, 4 शाखा असतील, 25 शाखा असतील, ठीक आहे, त्यांच्या ब्रँडमुळे लोक तुमच्यापर्यंत पोहोचले, त्या ब्रँडने तुम्हाला ट्रेनिंग्स दिले, सगळ्या गोष्टी दिल्या, अजून तुम्ही तिथे वाव, तुमच्या लेवलला तुम्ही वाव. म्हणजे मी आता कुठल्याही ब्रँडचं नाव घेत नाहीये, बेसिकली फ्रँचायझिंग ब्रँडचं नाव घेत नाहीये. एक्स ब्रँड आहे आणि एक्स ब्रँडची फ्रँचायझी तुम्ही घेतली, आता त्यांच्या लेवलला त्यांनी ज्या काही सगळ्या गोष्टी द्यायच्या ते दिल्या, तुम्ही पर्सनलाइज टच देताय का? तिथे तुम्ही वाव फिलिंग क्रिएट करताय का? तुमचा कॅशियर असेल, तुमचा चहा कप भरणारा असेल, तुमचा चहाचे कप उचलणारा व्यक्ती असेल, हा तिथे वाव फिलिंग देतो का कस्टमरला? कारण लक्षात घ्या, अमृतुल्य बघितलं ना, एकाच्या पाठी दुसऱ्याच्या लाईनमध्ये तिसरा, कोणतं 4000 कप विकत होतं, भरपूर गर्दी दिसली, एक्स ब्रँडची फ्रँचायझी तिथे मिळू शकत नाही, वाय ब्रँडची फ्रँचायझी आपण तिथे घेतली आणि क्राऊड डिवाइड झाला. नवीन क्राऊड येत नाही, कदाचित काही मंडळी त्याच ब्रँडकडे जाणार आहेत, पण काही मंडळी निश्चित फार गर्दी आहे, इथे पण चांगला असतो, काही हरकत नाहीये. बघा, आता दोघांची क्वालिटी कदाचित चांगली आहे, मग सर्व्हिसवर गोष्ट येते. दोघांची चहाची क्वालिटी चांगली आहे आणि कॉम्पिटिशनला दोघं एकमेकांच्या आजूबाजूलाच आहेत, 2-3 दुकानं, 5 दुकानं अलीकडे पलीकडे आहेत,
तर क्वालिटीच्या पलीकडे जाऊन मग सर्व्हिसची गोष्ट येते. बरं, सर्व्हिसवाला ब्रँडवाला तिथे येऊन सर्व्हिस तर देत नाही, सर्व्हिस तुमचा स्टाफ देणार आहे. भले त्यांनी प्रशिक्षण घेतले, त्यांच्या ऍटिट्यूडवरती काम ऍज अ बिझनेस ओनर म्हणून आपल्याला करायचंय. कंपनी तुम्हाला फार फार तर ऑनलाईनचा सपोर्ट देऊ शकते, कधीतरी फ्रँचायझी सुरू करताना तुम्हाला ट्रेनिंग प्रशिक्षण देईल, पण ज्यांनी ट्रेनिंग घेतली ती मुलं कदाचित निघून जातात, इकडे तिकडे ओढली जातात, नवीन स्टाफ येतो. मग कदाचित मालकाला ट्रेनिंग दिलं असल्यामुळे, म्हणजे फ्रँचायझी ओनरला ट्रेनिंग दिलं असल्यामुळे त्याला सर्व्हिसवरती लक्ष देणं गरजेचं आहे. नवीन आलेल्या स्टाफला त्याला ट्रेन करावं लागतं. सर्व्हिस देणं, दोघांची क्वालिटी सारखी. आता सर्व्हिस देणं, तर सर्व्हिस आपल्याला उत्कृष्ट देता येते का, सर्व्हिसच्या पलीकडे जाऊन आपण वाव फिलिंग देतोय का. बघा, लक्षात घ्या, अडचणी सोडवणं, गरज भागवणं आणि वाव मस्तच हे फिलिंग जर नाही दिलं आपण, तर कस्टमर टिकेल असं वाटतं आपल्याला. स्पर्धा कुठला व्यवसाय, कपड्याचा व्यवसाय असो, मेडिकलचा व्यवसाय असो, वाव फिलिंग. परवा दिवशी कॉक्रोचला मारण्यासाठी ना एक नवीन लिक्विड होतं, लिक्विड पेस्ट होती, ती ऑल आउट म्हणून, गेट आउट म्हणून, ती मी आणली आणि त्याच्याबरोबर तो म्हटलं ही एक 70 रुपयाची, ही 30 रुपयाची, दोन्ही पण एकदा ट्राय करून बघा. त्याच्या बोलण्याची जी पद्धत होती, मी म्हटलं दोन्हीपैकी एकच द्या. कसं असतंय, काही जणांना हे चांगला फीडबॅक आलेला आहे, ह्या प्रोडक्टचा पण फीडबॅक चांगला आला, तुम्ही दोन्हीपैकी कुठला तरी ट्राय करा. नाही फीडबॅक आला तर परत आणून मी कंपनीच्या डोक्यावर मारतो. कदाचित कंपनी परत घेईल की नाही मला माहित नाही, किंवा मी परत देईल की नाही मला माहित नाही, 100 रुपयाची गोष्ट होती, पण त्याच्या ह्या वक्तव्यामुळे, त्याच्या ह्या बोलण्यामुळे मी दोन्ही गोष्टी घेतल्या. 30 रुपयाचे घेतले, 70 रुपयाचे घेऊन आलो. आता झालं काय, मी घरी आणल्यानंतर मॅडम म्हटले दोन्ही पण आपण वापरले, दोन्ही पण अर्धवट आपल्याकडे पेस्ट पडलेले आहेत, याचा काही उपयोग नाहीये. त्यांनी तंतन करायला सुरुवात केली. आता माझ्या डोक्यात आलं की त्यांनी एवढं चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगितलंय, आता हे परत जाऊन द्यावं का, मला अवघड झालं परत जाऊ देणं. मग मी थोडंसं डोकं काय लावलं, मी म्हटलं चला तिथे जाऊन आपण खटनील बिटनील दुसरं काहीतरी हिटबीट आणूया, स्प्रे आणूया, की एखादं दुसरं लिक्विड आणूया, अशी जुळ होत राहणार आहेत, कुठेतरी वापरून ते संपणारच आहे. मी तिथे गेलो आणि त्यांना सांगितलं दोन्ही अर्धवट वापरलेले आहेत माझ्याकडे, याचा रिझल्ट आलेला नाहीये. तर म्हटलं मग दुसरं काही ट्राय करायचं का, पैसे पाहिजेत. मला एवढं ऑकवर्ड झालं पैसे मागायला, की म्हटलं नाही दुसरं काहीतरी द्या, कारण अशी जुळ होणारच आहेत. 130 रुपयाचा त्यांनी प्रोडक्ट मला रेकमेंड केला, तो मी घेतला. दोन्ही 500च्या नोटा असल्यामुळे मला 30 रुपये वरचे देता नाही आले. तर मी म्हटलं, आणि नेमकं मी त्याला मोबाईल नेलेला नव्हता, आता 5-6 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. नाही तर म्हटलं इथं जाता कधी पण तुम्ही देऊन टाका. ओळखीचा नाही, ओळखीचा नाही. कदाचित लक्षात घ्या, 30% 40% कदाचित समजा त्याला मार्जिन असेल त्याच्यामध्ये, 130 मधले 30 रुपये कदाचित त्याला काय कळलं, नो लॉस नो प्रॉफिट वरती आपण धंदा केलेला आहे. एखादा कस्टमर एक्वायर करायचा आहे, अटॅच करायचा आहे स्वतःला, लक्षात घ्या, माध्यम प्रोडक्ट सेलिंग आहे. त्याने विचार केला असेल, नाही हा कस्टमर परत आला तरी हरकत नाहीये, मी लॉस मध्ये तरी नाहीये, 30 रुपये गेले, बात समजू गिरायचे. त्याच्या आणि माझ्या घराच्या दरम्यान किमान 6 ते 7 मेडिकल स्टोअर्स असतील, आणि तिथे सहज पार्किंगला जागा होती म्हणून मी टू व्हीलर लावली आणि तिकडनं तो प्रोडक्ट आणला होता. मी माझ्या घराच्या जवळ पण घेऊ शकलो असतो, पण त्या 30 रुपयाने त्याने मला बांधलं. आज मी तुमच्यापर्यंत ती गोष्ट बोलून दाखवतोय. बरं, ही प्रोडक्टची गोष्ट आहे का नाही, ही सर्व्हिसची गोष्ट आहे. कस्टमर अटॅच कसं करायचं आहे. मग चहामध्ये अशा गोष्टी घडू शकत नाहीत, चहामध्ये सर्व्हिस आपण उत्कृष्ट देऊ शकत नाही. पण बऱ्याच वेळेला आपल्या ज्ञानाच्या कक्षेमध्ये ह्या गोष्टी येत नसल्यामुळे आपण तेवढ्या लेवलला विचारच करत नाही. बऱ्याच वेळेला उधारी ठेवलेली लोक आपल्याला चुना लावून जातात. म्हणजे धंदेवाईक लोक, कुठलाही व्यवसाय असो, आपण एक मार्जिन पकडलेलं असतं की इथपर्यंतचं नुकसान मी सोसून घेऊ शकतो. मग तेच जर समजा कस्टमर अटॅच करणे, बघा, कस्टमर एक्वायर करणे, रिटेन करणे आणि कस्टमरला वाढवणे, कस्टमर आपल्याकडे खेचून घेणे, साध्या भाषेत बोलूया, कस्टमरला माझ्याकडे खेचून घेतल्यानंतर त्याला अबाधित ठेवणे, म्हणजे जेणेकरून त्यांनी माझी सेवा परत परत घ्यावी आणि माझा कस्टमर बेस वाढवणे. याच्याकडे आपण गांभीर्याने कधी लक्ष देणार आहोत की चहाचा व्यवसाय सहज चालतो, येणारे जाणारे, चौकातलं दुकान आहे किंवा स्पॉटला चांगलं आहे, एसटी स्टँडच्या जवळ आहे आणि चालतो आपला व्यवसाय म्हणून ढकलत राहणे पुढे. कॉम्पिटिशन निर्माण, आज मेडिकल वाल्यांमध्ये कशी कॉम्पिटिशन आहे, एका डॉक्टरच्या अलीकडे पलीकडे 3-4 मेडिकल असतात आणि ज्यावेळेला एक मेडिकल असतं तेव्हा तुडुंब भरलेलं असतं, त्याच्यामध्ये थोडीशी अरोगन्सी पण असते. मी म्हणत नाही अरोगन्सी असेलच, पण एक लेवलला पुढे जाऊन आपण येणाऱ्या स्पर्धेचा विचार करून काम करायला नको, आपली व्यूहरचना आखायला नको का. आणि इथे कुठेतरी ज्यावेळेला आपण कंटिन्यू, आता चहाचा व्यवसाय तर सकाळी पहाटे कदाचित काही मंडळी सुरू करत असतील, रात्री 10-11 पर्यंत 12 पर्यंत, डिपेंड करतात कोरोनाच्या केसमध्ये तुमच्या एरियामध्ये कसे तुम्ही चालवताय किंवा बंधनं तुमच्यावर कशी आहेत, पण मॅक्झिमम टाइम स्पेन आपण देतो. मग विचार करणंच वेळ मिळत नाही आपल्याला की हा व्यवसाय वाढवायचा आहे का, आहे तेच उरकत नाही. काही लोकांना असंही असेल आहे तेच उरकत नाहीये, कधीपर्यंत स्पर्धा निर्माण होत नाही तोपर्यंत. आज तुमच्या आमच्या आजूबाजूला कितीतरी असे चहाचे गाडे, चहाचे स्टॉल्स असतील की ज्यांचे खूप चांगले चालत होते आणि मग अमृततुल्य झालं, स्पर्धा निर्माण झाली,
राईट. एक अपग्रेडेड व्हर्जन म्हणून आपण मार्केटमध्ये आलं, कस्टमर डिवाइड झाला किंवा तिकडे खेचला गेला, आपण त्याला आपल्याकडे ओढून आणू शकतोय का परत? येस. हातगाडीवाला कस्टमर अमृततुल्यवाल्याला ओढून आणू शकतो का? येस. हॅसअप नावाची कन्सेप्ट आहे जी आज तुम्हाला अमृततुल्यमध्ये सुद्धा दिसत नाही. हॅसअप नावाची कन्सेप्ट आहे. जर हॅसअप तुम्ही तुमच्या हातगाडीवर, तुमच्या छोट्याशा स्टॉलवरती जर सुरू केली तर कस्टमर येणार. दुसरी गोष्ट, आलेल्या कस्टमरला रिटर्न करण्यासाठी आपल्याकडे काही प्रोग्राम आहे का? तुम्ही चहात कसला प्रोग्राम आलाय? हेच थोडंसं ज्ञानाच्या कक्षेमध्ये भर टाकणं फार गरजेचं आहे. का नाही? एक छोटासा व्हॉट्सअपचा ग्रुप आपण, आपली हातगाडी, मी एकदम साध्या लेवलला, मी असं म्हणत नाही की अमृततुल्य लेवलने बिझनेस करायचा नाही, की अमृततुल्याच्या फ्रँचायझिंग घेऊन बिझनेस करायचा नाही, पण चहाचा बिझनेस करत असताना जरी फ्रँचायझी घेतली किंवा स्वतःचं दुकान असलं किंवा हातगाडी असली, स्टॉल असला, समजून घ्या कस्टमरला रिटर्न करण्यासाठी आपल्याकडे यंत्रणा आहे का? आज इतकी जबरदस्त गोष्ट तुमच्या आमच्या हातामध्ये आहे, दॅट इज मोबाईल. येस, मोबाईल. याच्या माध्यमातून आपण कस्टमरला बांधून ठेवू शकतो का? का नाही बांधून ठेवू शकत? 10 रुपये जर तो गुगल पेने आपल्याला पे करतोय हातगाडीवर किंवा स्टॉलवर किंवा हॉटेलवरती, येस ऑर नो? 20 रुपये तो व्यक्ती आपल्याला, 40 रुपये व्यक्ती क्रिमिनलचे पैसे सुद्धा गुगल पे, फोन पेने आपल्याला जर पे करत असेल, तर आपल्याकडे एखादा लॉयल्टी प्रोग्राम, कस्टमरला बांधण्यासाठी एक छानसा व्हॉट्सअपचा ग्रुप, की त्यांनी व्हॉट्सअप मधून आपला स्कॅन कोड, जसा तुम्ही गुगल पेचा, फोन पेचा लावलाय, राईट, तसंच तुम्ही व्हॉट्सअपचा स्कॅन कोड ठेवू शकता तिथे. त्याने स्कॅन केलं, तुमच्या ग्रुपमध्ये अटॅच झाला, याला बांधून ठेवू शकता की नाही? इतरत्र विनाकारण फेसबुकवरती टाइमपास करतो आपण. टाइमपास करतो इन द सेन्स, ठीक आहे, थोडासा विरंगुळा पाहिजे असेल म्हणून असेल कदाचित, किंवा युट्यूब असेल, सोशल मीडिया, व्हॉट्सअप असेल. आपल्या व्यवसायाला व्हॉट्सअपवरती घेऊन येऊ शकतो का? आपल्या व्यवसायाला व्हॉट्सअपवरती घेऊन येऊ शकतो का? आपण समजा 25 ठिकाणी किंवा 50 ठिकाणी चहा ऑफिस टू ऑफिस किंवा शॉप टू शॉप जाऊन देतोय, आणि त्यांना फोन करून सांगायचं आपल्याला, हॅलो, त्यांना फोन करून सांगायचं की मिस कॉल द्यायचा. आज मिस कॉलचे दिवस राहिले नाही सोडा, कारण 200 रुपयामध्ये 1000 मिनिटं आपल्याला भेटतात. डिपेंड करतो ऑपरेटर टू ऑपरेटर. तो फोन करून सांगणार आहे, राईट. व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये घेऊ शकतो का? त्याला ब्रॉडकास्टिंग मध्ये आपण घेऊ शकतो का? सेल्स आफ्टर सर्व्हिस ही देऊ शकतो का? कस्टमरला अटॅच करण्याने, रिटेन करण्यासाठी छान फिलिंग आपण देऊ शकतो का? वाव फिलिंग आपण देऊ शकतो का? बऱ्याच ठिकाणी कशासाठी भावना ठेवायची? मी बऱ्याच वेळेला, आपण कुठल्या ऑफिसमध्ये जातो, तिथे कोणतरी चहावाला येतो आणि तो कप भरून ठेवतो, साहेबांना दे, ह्यांना दे, ह्यांना दे, ह्यांना दे वगैरे, राईट. तिथे त्याने जे कप आणलेले असतात ते कप ठेवले, बरोबर आहे. ते कप ठेवल्यानंतर चहा भरताना तो किटली अशी वर घेऊन जातो, वाव, एक्सप्रेसो फिलिंग देतो तो आपल्याला. जर तुम्ही ठरवले 65 ml द्यायचंय, तर 65 ml क्लिअर का नाही? दुसरा कॉम्पिटिटर आल्यानंतर 55-60 ml द्यायला सुरू केलं, त्याने फेस द्यायला सुरू केला, की समोरच्या कस्टमरच्या लक्षात येणार की नाही येणार? माय डिअर फ्रेंड्स, चहाचा व्यवसाय असो किंवा हॉटेलिंगचा व्यवसाय असो किंवा कुठलाही कापडाचा व्यवसाय असो, कस्टमरच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये तुम्ही रजिस्टर कसे होता हे फार महत्वाचं आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, भावना तिथे का ठेवायची? मग तुम्ही कस्टमर पैसे देत नाही, तुम्ही तुमचं टार्गेटेड कस्टमर डिसाईड करा, तुम्ही तुमची तत्व डिझाईन करा आणि तुमचीच तत्व पुढे घेऊन जा. प्रत्येक कस्टमर तुमचा कस्टमर नसतोच, कधीच नसतो कुठल्याही व्यवसायामध्ये. प्रत्येक कस्टमर, आज जिओने एवढा बोलबाला केला, प्रत्येक कस्टमर जिओचा कस्टमर आहे का? प्रत्येक कस्टमर एअरटेलचा कस्टमर आहे का? नो. आता एलन मस्कची कंपनी पुढच्या वर्षी येणार आहे, ते मेजर मार्केट शेअर मारणार परत, कारण ते जिओच्या पुढची टेक्नॉलॉजी घेऊन येत आहेत. आजपर्यंत आपण जिओ बोलत होतो, त्यांनी पुढच्या वर्षीची बुकिंग आता सुरू देखील केली आहे. 7200 समथिंग रुपयाला त्यांनी ऍडव्हान्स घेऊन बुकिंग द्यायला सुरुवात केली, आणि त्यांनी आता सांगितलं की जे लोक आमच्याकडे बुकिंग करतील त्यांना बऱ्याच कालावधीसाठी फ्री सर्व्हिस मिळणार आहे. आणि 60 टाइम्स मोर स्पीड देन जिओ. हॅलो, 60 टाइम्स मोर स्पीड. एमबीबीएस नाही, ते जीबीच्या स्पीड मध्ये चाललेत. आणि 7200 काहीतरी अमाऊंट आहे त्यांची, वन टाइम आहे, फिक्स काय म्हणतात त्याला, रिफंडेबल डिपॉझिट आहे. ज्या दिवशी तुम्हाला सर्व्हिस मधनं बाहेर पडायचं त्या दिवशी तुम्हाला पूर्ण रक्कम परत. वर्षानंतर येणारी सर्व्हिस आहे. ऑलरेडी एवढं स्पर्धात्मक आहे, त्याच्यामध्ये ते आता अजून स्पर्धा तीव्र निर्माण करतायत. मग जिओला सुद्धा आपली काट टाकावी लागणार आहे, एअरटेलला आपली काट टाकावी लागणार आहे. कदाचित एअरटेल आणि जिओला एकत्र यावं लागेल, जसं आयडिया आणि वोडाफोन एकत्र आलं. मला म्हणायचं या मोठ्या गप्पा नाही आहेत. आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा असंच कार्यक्रम आहे. ज्या वेळेला 4-8 दुकानांच्या मध्ये आपलं दुकान असतं, त्यावेळेला चहाचा कस्टमर डिवाइड झालेला असतो, आणि या सगळ्या चहांमध्ये एक अमृततुल्य येतं, एक्स ब्रँडचं किंवा वाय ब्रँडचं, आणि त्यांनी वाव फिलिंग द्यायला चालू केलं. सगळ्यांचा थोडं धंदा गेला. मग इलॉन मस्कची कंपनी असो काय, जिओ असो काय, भारती एअरटेल असो काय, आणि आपला चहाचा व्यवसाय असो काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण तयारीची का नाही? वाय डू वी एक्झिस्ट?
आपण नक्की या व्यवसायामध्ये का आहोत हे तुम्ही स्वतः क्लिअर करणं गरजेचं आहे, तुमच्याकडून कोणीतरी क्लिअर करून घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, हाऊ डू यू डू दिस बिझनेस, तुम्ही कशा प्रकारे हा बिझनेस करता, ज्याच्यामध्ये सर्व्हिसचा पार्ट, क्वालिटी आणि सर्व्हिसचा पार्ट फार येतो. येस, कशा प्रकारे करता तुम्ही कस्टमरला, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एक्वायर कसं करता, रिटर्न कसं करता आणि वाढवता कसं, याला तुम्हाला कानाडोळा करून चाललं नाही. 500 कप जात आहेत, भागताय, आज भागताय, उद्याचं काय, उद्या हे 500 कस्टमर अबाधित राहतील याचं काय काय गॅरंटी काय आहे. कोल्हापूर एसटी स्टँडवर गेलो, औरंगाबाद एसटी स्टँडवर गेलो की इथे चहा पिऊन जायचाच, एकदा चव घेऊ, बरेच दिवसात आलोच नव्हतो, चहाची तलब म्हणून नाही, कदाचित हाऊ डू यू डू दिस बिझनेस एकदा बघून या, तिथे फार गर्दी होती, चांगल्या पद्धतीने सेवा दिली आहे एकदा, कदाचित अशा पद्धतीने लोक तुम्ही खेचून घेऊ शकता. क्वालिटी बेसिक पॅरामीटर, क्वालिटी पाहिजेच, क्वालिटीच्या पुढे जाऊन सर्व्हिसचा पार्ट येतो. वाव फिलिंग तुम्ही तुमच्या सर्व्हिसमध्ये कसे देऊ शकता. आजकाल बरेच वेळेला चहा गाडा असेल, स्टॉल असेल किंवा ते चहाचे कप उचलणारा मुलगा असेल, कसा त्याचा पेहरावा असतो, कसा त्याचा पोशाख असतो बघा, हा सर्व्हिसचा पार्ट आहे. चहा खूप उत्कृष्ट आहे, पण बघितल्यावर कसं वाटणार आहे, याच्यावर सुधारणा करू शकतो का, याच्यावरती आपल्याला कोण धडे देईल का. बरं ठीक आहे, आज आपण पहाटे चहाची गाडी किंवा चहाचा स्टॉल ओपन करतो, रात्रीपर्यंत चालतो, आपलं डोकं चालत नाही किंवा आपल्याला वेळ मिळत नाहीये, आपल्या 2-3 कामगारांना किंवा आपल्या स्टाफला कोणीतरी प्रशिक्षण देऊ शकतं का. तुम्ही नाही देऊ शकत, दुसरं सोनारीने कान टोचता येतील की नाही. आईची माया खूप जास्त असते मुलांवरती, ती सहज टोचू शकते, पण तिच्याकडे टोचलं जात नाही. ना बाळ अपेक्षित करतं की आपली आई आपल्याला असं टोचू शकते, ना आईची भावना असते की आपण बाळाला टोचावं. सोनाकडे घेऊन जाते ना, येस, सोनारकडे घेऊन जाते. माय डिअर फ्रेंड्स, सोनाराने कान टोचणं गरजेचं आहे, आपल्या कुटुंबाच्या आणि आपल्या सर्व्हिस देणाऱ्या मंडळींचे, किंवा आपण कामगार म्हणा किंवा तुमचे जे असोसिएट्स आहेत त्यांना. हाऊ यू डू, वाय, तुमच्या एरियामध्ये ग्राहकांची गरज ओळखून चहाचा व्यवसाय करा. परत एकदा, चहाचा स्टॉल ओपन केला, झालं काम नाही, आणि ही ग्राहकांची गरज कशी ओळखायची हे फार महत्वाचं आहे, राईट. ती गरज ओळखण्याची प्रोसेस आहे, सर्व्हिस बेटर करण्याची प्रोसेस आहे. ग्राहक मिळवणे, टिकवणे आणि वाढवणे ही एक प्रोसेस आहे, ती आपल्याला जर आजपर्यंत माहित नसेल तर ती आपल्याला शिकावी लागणार आहे. आणि मी नक्की चहाचा व्यवसाय जो करतोय त्याच्यातनं मी माझी ओळख कशी निर्माण करू शकतो, व्हॉट आय डू, मी व्यवसाय जो करतो याच्यातून माझी ओळख निर्माण करायची का, की फक्त काम भागवण्यासाठी, त्याला भागवण्यासाठी आलो, निघून गेलो. मला कस्टमर अटॅच राहणार आहे का, माझा कस्टमर माझ्यामुळे ओळखला जाणार आहे का, माझ्या व्यवसायामुळे माझा कस्टमर मला ओळखतोय का, नुसतं चहावाला नाही. सो वाय, हाऊ आणि व्हॉट यू डू इज व्हेरी इम्पॉर्टंट. ह्या 3-4 गोष्टी ज्या आहेत ना, ह्या तुम्हाला बिझनेसमध्ये अलाइन करून घेणं गरजेचं आहे. परत एकदा रिपीट करतोय, घरातून चहाचा व्यवसाय करायचा आहे, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने चहाचा व्यवसाय करता येऊ शकतो, चहाच्या पलीकडे जाऊन तुम्हाला व्यवसाय करता येऊ शकतो. मी स्नॅक्स पुरतं मर्यादित बोलत नाही, चहा, बिस्किट किंवा पोहे, उपीट बद्दल बोलत नाही, मी त्याच्या पलीकडे जाऊन बोलणार आहे. येस, जो व्यक्ती आज गाडीवरनं 300 कप विकतोय किंवा 300 ग्राहकांना सर्व्हिस देतोय, एकाचाही फोन नंबर, एकाचाही व्हॉट्सअपमध्ये ग्रुप एंटर नाहीये. येस, लक्षात घ्या, फार मोठे उदाहरण आहे पण समजून घ्या, त्याच्यात आपल्याला शिकता जरूर येईल आणि त्याचा वापर देखील करता येईल. 2019 मध्ये फ्लिपकार्टला विकत घेतलं वॉलमार्ट कडून. वॉलमार्ट ही ह्या भूतलावरची सगळ्यात मोठी रिटेल चेन मधली कंपनी आहे. फ्लिपकार्ट 10-12 वर्ष कधीही प्रॉफिटमध्ये न आलेली कंपनी. फ्लिपकार्ट जन्मापासनं वॉलमार्टने विकत घेईपर्यंत कधीही प्रॉफिटमध्ये न आलेली कंपनी, कंटिन्यू पैसे ओतत गेलेली कंपनी आहे इन्व्हेस्टरच्या माध्यमातून. आणि वॉलमार्टने विकत घेतलं फ्लिपकार्टला 1,40,000 कोटीला. कारण कस्टमर बेस त्यांनी 10 वर्षामध्ये तयार केला होता. कस्टमर बेस म्हणतोय मी, बेस तयार केला होता. फ्लिपकार्ट या ब्रँड बरोबर अटॅच असलेली, फ्लिपकार्टकडे ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर नाव असलेली मंडळी करोडोंमध्ये. हा 1,40,000 कोटी वॉलमार्टला इन्व्हेस्ट करण्याची आवश्यकता नव्हती. वॉलमार्टने फक्त 100 कोटी इन्व्हेस्ट केले असते तर त्यांचं जे काही सॉफ्टवेअर यंत्रणा आहे ना, तेवढंच ते करू शकले असते. ते ऑनलाईन मध्ये जायंट आहेत, किंग आहेत. मग ऑनलाईन मध्ये यायला त्यांना अमेझॉनला टक्कर द्यायची होती, तर ते 100-200 कोटी रुपये इन्व्हेस्ट करून, टेक्नॉलॉजीमध्ये इन्व्हेस्ट करून ते प्लॅटफॉर्म तयार करू शकत होते, सेम लाईक फ्लिपकार्ट. पण त्यांनी फ्लिपकार्टला विकत घेतलं आणि किंमत फार मोठी मोजली, बिकॉज त्यांच्याकडे कस्टमर बेस होता. आज तुमची चहाची गाडी असेल, अमृतुल्य असेल, तुमच्याकडे कस्टमर बेस एंटर डेटा आहे का, डेटा
आणि ही सगळी गेम आहे. आज डेटा मॅनेजमेंट सायन्स वरती कोर्सेस कंडक्ट होतात. बऱ्याच कंपन्या डेटा मॅनेजमेंट वरती काम करतात. आज गुगल, फेसबुक, झूम आपण आता वापरतोय, फ्री ऑफ चार्ज सर्व्हिस आहे सगळी. डेटा मॅनेजमेंटच्या कंपनीज आहेत माय डिअर फ्रेंड्स. डेटावर चालणाऱ्या या सगळ्या कंपनीज आहेत. डेटा इन द सेन्स जीबीचा डेटा मी बोलत नाही. डेटा म्हणजे तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी. आजच्या युगामध्ये फार इम्पॉर्टंट आहे. अहो, एक 200-500 कस्टमर तुम्ही रोज सर्व्हिस देता. 2 व्हॉट्सअपचे ग्रुप नाहीत आपल्याकडे. बरं, रेग्युलर येणाऱ्या कस्टमर कधी ना कधी तुम्हाला त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये घेता येईल. आता आपली बुद्धी याच्या पहिले, पण मी करू काय घेऊ? मी त्याला नुसतं गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, गुड आफ्टरनून पाठव. शिवजयंती आली की शिवजयंतीचा पाठव, आंबेडकर जयंती आली की आंबेडकर जयंतीचा पाठव, राईट? नो. की दिवाळी आली, हॅपी दिवाळी पाठव. याच्या पलीकडे जाऊन आज माझ्याकडे A2 चं दूध म्हणजे गाईचं, गिर गाईचं दूध देणारा रोज सकाळी एक मुलगा येतो. तो रोज 1 लिटरचं दूध 70-80 रुपये काहीतरी लिटर आहे. तो गेली 3 महिने, साधारण 3 महिने तरी मी त्याच्याकडे दूध घेतोय. एकदाही त्याचा फोन आलेला नाहीये. येणं अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट, ह्या कोरोनाच्या स्टेजमध्ये प्रत्येक व्यक्तीला घरपोच काहीतरी हवं होतं. त्यानं किमान मला एवढं तर विचारायचं होतं, बरं दूध देतोय ना, तरी बटरबद्दल मला लोण्याबद्दल विचारायचं होतं, तुपाबद्दल मला विचारायचं होतं, दह्याबद्दल मला विचारायचं होतं. तरी त्याच्या ग्राहकांचा व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करून त्याच्यामध्ये जर मस्तपैकी, आता त्याचं हे दूर आहे माझ्याकडनं, मला वाटतं 1.5 किलोमीटर लांब असेल त्याचं सेंटर, पण घरपोच सेवा आहे. जर समजा तो 80 रुपयाने दही विकत असेल किंवा A2चं दही कदाचित 150 रुपयाला विकत असेल, फक्त आपल्या ग्राहकांसाठी 20% डिस्काउंट. जो कस्टमर मी त्याच्याकडनं 1.5-2 किलोमीटर जाऊन कधीच दही घेणार नाहीये, तो उद्या सकाळी मला सहज टाकू शकतो. मी त्याला व्हॉट्सअपवर टाकलं, ऑर्डर व्हॉट्सअपवर दिली, त्याने दुसऱ्याशी अंतर रोज येतो ना माझ्याकडे. पण हा डेटामध्ये कॅप्चर करण्याची सिस्टीम पाहिजे आपल्याकडे. ही सिस्टीम म्हणजे ज्या चहाच्या माध्यमातून आज 5 रुपयाला कटिंग कोण विकते, 10 रुपयाला पण चहा विकला जातोय, आपण 8 रुपयाला विकून त्याच कस्टमरकडनं अधिक धंदा घेऊ शकतो का? एक कस्टमर आपल्याकडनं मॅक्झिमम 10 रुपयाचा धंदा रोज देतोय, असं गृहीत धरूया आपण. 10 तो रोज आपल्याकडे चहा पितोय, 300 रुपये तो आपल्यावरती खर्च करतोय. आपल्याला 25%, 50% समजून घेऊया आपण की 100 रुपये, 25 रुपये, 75 रुपये तुम्ही त्याच्याकडनं महिनाभरात कमवताय. 5 रुपये त्याच्यावर खर्च करू शकतो का आपण? 10 रुपये त्याच्यावर खर्च करू शकतो महिन्यातून? 20 रुपये खर्च करू शकतो का? तर निश्चित करू शकतो. कसे खर्च करायचे? आणि त्याच्याकडनं 300च्या ऐवजी 1000 रुपयाचा चहा तर रोज येऊन 50 कप नाही ना पिणार आपल्याकडे, 5 कप नाही ना पिणार रोज आपल्याकडे. कदाचित तो 1च कप नियमित पितोय ऑफिसला जाताना किंवा ऑफिसवरून येताना. पण ह्या 300 रुपयाच्या धंद्याकडून आपल्याला 2000 रुपयाच्या धंद्याकडे जातील का? त्याच कस्टमरकडनं 1500 रुपयाच्या धंद्याकडे जातील का? 800,000 रुपयाच्या धंद्याकडे जाता येईल का? आणि ज्या वेळेला आपण म्हणतो की आपल्याकडे 300 कप जात आहेत किंवा 400 कप जात आहेत, विचार करा, मी बोलतोय धंदा दुप्पट, तिप्पट, चौपट, चहाचे कप तेवढेच जात आहेत. मग याला युक्ती आहे की हे कसं करायचं? जर तुम्हाला अगदी घरातून चहाचा व्यवसाय करायचा आहे, ते स्वतःच्या ब्रँडचं अमृततुल्य करायचंय किंवा इतर ब्रँडचं अमृततुल्य तुम्ही चालवताय, तुमच्या बिझनेसला ग्रोथ करायची असेल तर निश्चित आपण याच्यासाठी काही सेशन्स घेणार आहोत. जी मंडळी इंटरेस्टेड आहेत, आणि हा पर्सनल सेशन असणार आहे, कारण घरातून व्यवसाय करायची संकल्पना वेगळी आहे, हातगाडी आहे माझी संकल्पना वेगळी आहे, स्टॉल आहे वेगळी आहे, मला व्हॅनची संकल्पना अस्तित्वात आणायची संकल्पना वेगळी आहे, अमृततुल्य स्वतःचं तयार करायचं येस संकल्पना वेगळी आहे, मला फ्रँचायझी दुसऱ्याची घ्यायची त्याच्यासाठी संकल्पना वेगळी आहे. सो माय डिअर फ्रेंड्स, जर तुम्हाला तुमचा चहाचा व्यवसाय नवीन सुरू करायचा किंवा नेक्स्ट लेवलला घेऊन जायचं, आपण वैयक्तिक याच्यावरती बोलणार आहोत, वैयक्तिक मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे. सो नंबर तुमच्याकडे ऑलरेडी आलेला आहे, ज्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये तुम्ही आलेला आहात, माझा नंबर तर निश्चित तुमच्याकडे आहेच. जे मंडळी इंटरेस्टेड आहेत त्यांनी संपर्क करायचे समोरून, मी निश्चित तुम्हाला त्याच्यासाठी सपोर्ट करेन. आजचा सेशन फक्त 40 मिनिटाचा होता, राईट? सो सेशन 2-3 मिनिटांमध्ये कट होणार आहे. सो जर समजा तुम्हाला आणि नंबर टिपून घ्यायचा असेल तुम्ही टिपून घेऊ शकता. 950-374-6115 ज्या व्हॉट्सअपच्या लिंकमध्ये तुम्हाला ही लिंक मिळालेली आहे झूमची, तोच माझा नंबर आहे. पर्सनल लेवलला बोलूया. एंडिंग मध्ये मी माझं इंट्रोडक्शन देतो. मी गेली 12-13 वर्ष व्यावसायिकांबरोबर काम करतोय, ट्रेनिंग, कोचिंग, कन्सल्टन्सीचं काम करतोय, आणि मी पर्सनलाइज्ड काम करतो मेजरली व्यावसायिकांबरोबर, कारण पर्सनल कोचिंगच्या माध्यमातून त्याची गरज, मी त्या व्यक्तीची गरज, त्या धंद्याची गरज फॉर्म्युलेट करून मी त्या व्यक्तीला सोल्युशन देत असतो. आज मला इथे फार सांगणं सोपं आहे की एक्स अमाऊंटचं माझं ट्रेनिंग आहे किंवा वाय अमाऊंटचं माझं ट्रेनिंग आहे, वाय अमाऊंटची फीस मी घेतो आणि तुम्हाला यायचं असेल तर या. पण तुमची गरज मला माहिती वेगळी वेगळी आहे. अमृततुल्य चालू करायची तुमची गरज वेगळी असणार आहे. ब्रँडेड अमृततुल्यची
येस, अपेक्षा तुम्हाला आहे, त्याची तुमची गरज वेगळी आहे. त्या प्रकारचं मार्गदर्शन तुम्हाला माझ्याकडून अपेक्षित आहे. घरातून चहा विक्रीचा व्यवसाय करायचा आहे. चहाचं केटरिंग होऊ शकतं का हो? निश्चित होऊ शकतं. बिझनेस मॉडेल तयार करणं ही माझी खासियत आहे. तुमच्या आवश्यकतेनुसार तुमच्यासाठीचं म्हणजे तुमचं वाय, व्हॉट आणि हाऊ हे क्लिअर करून मी तुम्हाला सजेशन्स देणार आहे किंवा मार्गदर्शन करणार आहे. त्याला टाइम स्पेन असं स्पेसिफिक नाही आहे की 5 दिवसाचं प्रशिक्षण, 3 दिवसाचं प्रशिक्षण, 10 दिवस नाही. राईट, तुमची गरज ओळखून तुमच्यासाठी काही टेलरमेड प्रोग्राम मी करून देणार आणि याची आवश्यकता असेल तर निश्चित तुम्ही संपर्क करा. आपण हे नेक्स्ट लेवलला घेऊन जाऊ. मागच्या 12-13 वर्षांमध्ये कस्टमर इंटरॅक्शन भरपूर झाले. शोरूम्स पासून, छोट्या व्यावसायिक ते मार्गदर्शन माझं कंपनीज पर्यंत झालेलं आहे किंवा मॅन्युफॅक्चरर्स पर्यंत झालेलं आहे. मी स्वतः डेअरी सेक्टर मधला आहे आणि जाता सांगतो, दुधाचा भाग किंवा सहभाग चहामध्ये अतिशय महत्वाचा आहे, मोठा आहे. तुम्ही जर चहाचे व्यावसायिक असाल, तुम्हाला माहिती आहे चहापत्ती साखरेपेक्षा जास्त गुंतवणूक दुधामध्ये होते आणि हा दुर्लक्षित भाग आहे बऱ्याच लोकांकडनं. मार्केटमध्ये पिशवी उचलायची आणि ती वापरायची, त्याला सोर्स करण्याची सुद्धा कलाकारी मेजॉरिटी लोकांकडे नाहीये. आणि लिटरला ₹1-2 जरी तुम्ही महाग देत असाल तर विचार करा, 300-500 कप देताना पर कप जर 30 पैसे 50 पैसे जर वाचू शकला तुम्ही, तर लाईफ लॉंगचा बेनिफिट मिळणार आहे. आणि ऍज अ डेअरी टेक्निस्ट मी तिथे तुम्हाला हातभार लावू शकतो. डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून कित्येक जनसामान्य लोकांपर्यंत मी पोहोचलोय मागच्या 20 वर्षांमध्ये. सो हा सगळा संचित अनुभव तुमच्याबरोबर मला शेअर करायचा आहे. येस, कन्सल्टिंग चार्जेस डेफिनेटली असणार आहेत. ते तुमच्या गरजेनुसार एक्स अमाऊंट असेल, वाय अमाऊंट असेल, झेड अमाऊंट असेल, तुमची जी गरज आहे त्यानुसार तो तुम्हाला दिला जाईल. सो तुमच्यातली जी मंडळी इंटरेस्टेड असतील, आपण फोनवरती निश्चित बोलूया. अगोदर तुम्ही व्हॉट्सअपच्या द्वारे तुमची थोडीशी माहिती मला पाठवा, जेणेकरून मला तुमच्याशी काय बोलायचं हे सुद्धा अभ्यास करून बोलता येईल. जर मला तुमच्याशी अभ्यास करून बोलायचंय तर डायरेक्ट फोन आला आणि आपण तासभर बोलत राहिलो असं होऊ नये, एवढ्यासाठी मी सांगतो. तर व्हॉट्सअप करा, तुमची थोडक्यात मला माहिती द्या, तुमची अपेक्षा सांगा आणि मग आपण निश्चित, मी फोन करेन किंवा आपण पुढे अपॉइंटमेंट ठरवून फोनवर बोलूया निश्चित. राईट. सो थँक्यू व्हेरी मच. खूप छान वाटलं आज तुमच्याशी बोलून आणि माझ्या मनामध्ये या सेक्टरला ज्या गोष्टी देऊ इच्छित होतो त्या मला द्यायच्याच आहेत निश्चित. सो लेट अस कनेक्ट.